तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्यानंतर सध्या रोहित पवार बोलतात. आपण थेट जाऊयात. आपल्याशी बातचीत करण्यासाठी रोहित पवार जी आहेत. रोहित जी, काय सांगाल, आज हर्षवर्धन सकपाळ यांना आपण भेटलेला आहात? गेले 1 तास आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत होतो. मी विनंतीच करत होतो की पोटनिवडणूक अजितदादांच्या मतदारसंघामध्ये अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी लागत आहे आणि मग ती बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. याच्यात सगळ्यात मोठा आणि ताकदवान पक्ष त्या भागामध्ये जर आपण बघितला तर लोकसभेमध्ये तर हा पवार साहेबांचा पक्ष तिथं होता आणि सगळ्यात आधी भूमिका बिनविरोध करण्याची जर कोणाची असेल तर पवार साहेबांची, सुप्रियाताईंची तिथं होते. आता काँग्रेसला विनंती आम्हीसुद्धा तिथं केलेली आहे, पण काँग्रेसचं मत एवढंच होतं की काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि जर एवढा मोठा नेता महाराष्ट्रातला जर दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्या बाबतीतला FIR या महाराष्ट्रात केला जात नसेल तर गरिबाचं काय, हा एक कुठेतरी संदेश काँग्रेस त्या ठिकाणी देते असं मला वाटतं. आणि दादांच्या बाबतीत तपास हा जलद गतीने व्हावा अशी इच्छा जशी सर्व इतर पक्षांची आमची आहे तशी काँग्रेसची सुद्धा तिथं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही वरिष्ठ लोकांशी सुद्धा सपकाळ साहेब त्या ठिकाणी तिथं बोललेले आहेत आणि मला विश्वास आहे, शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची ध्येयधोरणं थोडीशी वेगळी आहेत, प्रोसेस तिथं वेगळी आहे, पण पुढच्या काही तासांमध्ये सकारात्मक निर्णय हा काँग्रेसकडनं त्या ठिकाणी विड्रॉलचा घेतला जाईल असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जी स्टेटमेंट गेली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. तर जी अट ठेवलेली आहे, आज सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत. सरकार त्यांचा आहे, अपेक्षित असा निर्णय तेही घेऊ शकतात. दादांच्या एकूणच अपघातासंदर्भात गुन्हा खरं तर आधीच दाखल व्हायला हवा होता, मात्र ज्या पद्धतीने काँग्रेसने पत्र लिहिलं आहे किंवा आपलं स्टेटमेंट पुढे ठेवलेलं आहे, येणाऱ्या काही तासांमध्ये तसं काही घडू शकतं आणि त्यानंतर काँग्रेस या निवडणुकीतनं माघार घेऊ शकते. शेवटी काँग्रेसचं म्हणणं एवढंच आहे की एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबद्दलचा FIR या महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर मग सामान्य लोकांचं काय, हा संदेश काँग्रेसली या निवडणुकीमध्ये फॉर्म भरून तिथं केलेला आहे आणि कुठेतरी एक प्रेशर हे या सरकारवर यावं की दादांच्या बाबतीत तपास तुम्ही योग्य पद्धतीने करा, हा हेतू काँग्रेसचा दिसतोय असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. शेवटी फॉर्म मागे घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पुढच्या काही तासांमध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल, कारण शेवटी काँग्रेसमध्ये सुद्धा एक प्रोसेस असते, काही वरिष्ठ लोकांशी बोलावं लागतं. त्यामुळे पण मी सकारात्मक तरी मी आहे. रोहितजी, खरं तर आपण या ठिकाणी आलेला आहात, पार्थ पवार किंवा जय पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टींसाठी, मात्र पार्थ पवार यांचं जे विधान होतं हे कुठे अडचणीचं ठरलं. हा विषय चर्चेतनं सुवर्णमध्य काढून सोडवता आला असता, मात्र पार्थ पवार यांच्या त्या वक्तव्यामुळे कुठेतरी आणखी अडचणी या ठिकाणी उपस्थित झाली असं म्हणायला हरकत नाही. 100% पारचं जे स्टेटमेंट होतं काँग्रेसच्या बाबतीतलं ते थोडंसं इमॅच्युअर्ड होतं आणि त्याचं खंडन हे सगळ्यांनीच केलेलं आहे, मी सुद्धा तिथं केलेलं आहे आणि मी दिलगिरीसुद्धा त्यांच्या वतीने त्या ठिकाणी काँग्रेसची व्यक्त करतो कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून. ते आले नाही आले, त्यांनी वरिष्ठांची चर्चा केली नाही केली हा वेगळा विषय, पण आपण कुठं कमी पडू नये, कारण शेवटी FIR होण्यासाठी आम्ही सत्तेत नसतानासुद्धा वन फिरून काँग्रेसच्या मदतीने FIR करून घेतला आणि अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहोत. आता इथंसुद्धा येण्याचं कारण अजितदादांकडे बघून आहे. शेवटी आज कोण लढतंय याच्यापेक्षा अजितदादांनी त्या परिसराचं प्रतिनिधित्व अनेक वर्षांपासून केलं होतं, त्यामुळे दादांकडे बघून काँग्रेसला विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीतल्या कुठल्याही बड्या नेत्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली नाही आहे अद्याप आणि आपण या ठिकाणी आलेला, त्यामुळे कुठेतरी एक अनेकांच्या भुवया उंचवताना पाहायला मिळतात की रोहित पवार हे या ठिकाणी आले, सकपाळांची भेट दिली. ही भेट सकारात्मक झाली आहे का आणि काय सांगाल? नाही, मला तरी ही सकारात्मक वाटते. शेवटी पक्षाचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा असतो, त्याला काही प्रोसिजर त्या ठिकाणी असते आणि शेवटी एक आहे, जे लोक सत्तेत असतात त्यांना असं वाटतं की आपल्याकडे खूप मोठी पॉवर त्या ठिकाणी आहे, काही केलं तरी आपण निवडून येऊ शकतो, नाहीतर काही केलं तरी खपून जाऊ शकतं. पण हा विषय इथं तसा येत नसतो. कधी ना कधीतरी आपल्याला
आपलं पद बाजूला ठेवून म्हणजे मी जे सत्तेत आहेत त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलतोय आणि मग विनंती करण्यासाठी भेटावं लागतं. मग तिथं आम्ही तर विरोधात आहोत, काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम करतो. राजकीय संस्कृती जपणं सुद्धा हे फार महत्त्वाचं असतं. त्या हेतूतून इथं येऊन विनंती करणं ह्यात काही गौण नाही असं मला वाटतं. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर येणाऱ्या काळात आता काँग्रेस काय निर्णय घेत आहे, फॉर्म मागे घेतला जातोय का आणि जी पोटनिवड लागलेली आहे ती बिनविरोध होते का, हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. पुढे जर्नलिस्ट रोहित समी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.